नमस्कार मित्रांनो, क्रिक टॉक्स महेशमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा इंग्लंड वर्सेस भारत असा जो सामना रंगणार आहे आज, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की आज काय कॉम्बिनेशन आज खेळवलं जाईल श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांच्या मार्फत. कारण श्रेयस अय्यर कप्तान झाल्यापासून त्याने 4 मॅचेस हारलेले आहेत, 1 मॅच ड्रॉ झालेली आहे. आयर्लंड बरोबर आपण पूर्ण सीरीज 2 मॅचेसची सीरीज आपण हारलेली आहे. आणि ही मॅच खेळताना कुठल्या आपल्याला प्रिकॉशन्स घ्यावे लागतील, कुठल्या आपल्याला जबाबदारी घ्यावी लागतील, कोणत्या खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागेल, या सर्वांवर आपण चर्चा करणार आहोत. आपण काय या कॉम्बिनेशन खेळवलं जाईल आणि काय प्लेइंग 11 असेल, यावर आपण चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करत असताना श्रेयस अय्यर हा 5 अशा आधीच्या 2 आणि या 3 इंग्लंड बरोबर झालेल्या 3 मॅचेस, 5 मॅचचा कप्तान होता. 1 मॅच ड्रॉ झालेली आहे आणि 2 मॅच आयर्लंड बरोबर आणि 2 मॅच इंग्लंड बरोबर ह्या मॅच आपण हारलेल्या आहेत. मॅच हारत असताना बॅटिंगही फ्लॉप राहिलेली आहे आणि बॉलिंगही फ्लॉप राहिलेली आहे. आणि दोन्ही करत असताना कॅप्टनचा फॉर्मही नाहीये, बॉलरमध्ये पण ताळमेळ बसत नाहीये आणि कोणत्याच गोष्टीकडून काही रिस्पॉन्स येत नाहीये बॅट्समनकडून. बॉलरकडून रिस्पॉन्स येत नाहीये. खूप चांगला खेळ इंग्लंडचे खेळाडू दाखवत आहेत. तर आपण ही मॅच आज रात्री 10 वाजता मॅच खेळली जाणार आहे. 9:30 वाजता टॉस होईल भारताच्या टायमिंगनुसार. आणि ही मॅच जिंकणे खूप गरजेचं आहे. सिरीज जर आपल्याला राखायची असेल तर ही मॅच आणि पुढील एक मॅच अशा दोन्ही लगातार मॅची जिंकणे खूप गरजेचे आहे. आणि मॅच जिंकणे का गरजेचं आहे, श्रेयस अय्यरसाठी सुद्धा गरजेचं आहे. हा जो स्क्वॉड आलेला आहे, हा जो इंडियाचा स्क्वॉड आहे, हा यंग टॅलेंटने भरलेला आहे. पूर्ण यंग प्लेयर आहेत. जो वैभव सूर्यवंशी आलेला आहे, प्रिन्स यादव आलेला आहे, हर्षित राणा इंजरीचे मधून बाहेर येत आहे. असा खूप यंग प्लेयरचा इंजरी असणारा संघ होता आणि तसाही चांगला परफॉर्मन्स दाखवत आहे. अजून चांगला परफॉर्मन्स दाखवून मॅच जिंकता कशी येईल याच्यावर जास्त फोकस द्यावा लागेल. तर आपण सर्वात आधी आपण बघूयात की या प्लेइंग 11 मध्ये मागच्या मॅचमध्ये जी प्लेइंग 11 होती ती सेम खेळवली जाईल. फक्त एक चेंजेस होऊ शकतात. संजू सॅमसनला पुन्हा एकदा टीममध्ये सामील केलं जाईल. ईशान किशनचा फॉर्म खूपच खराब आहे. ऑल ओव्हर बघितलं तर पूर्ण टीमचाहीच परफॉर्मन्स खूप खराब आहे. पण ईशान किशनला थोडंसं रेस्ट देऊन संजू सॅमसनला चान्स देतील असा दाट शक्यता आहे. तर आपण प्लेइंग 11 पुन्हा एकदा बघूयात. अभिषेक शर्मा खूप चांगला असा बॅट्समन आहे. त्याचाही फॉर्म चांगला आहे. वैभव सूर्यवंशी आत्ताच नवीन डेब्यू झालेला आहे त्याचा आणि यंग प्लेयर आहे, 15 वर्षाचा मुलगा आहे आणि खूप चांगला परफॉर्मन्स देईल आणि भारताच्या इतिहासात नाव त्याचं दर्ज करेल असा हा खेळाडू नक्कीच पुढच्या कालावधीत बनेल. ईशान किशनच्या ऐवजी संजू सॅमसन मी या टीममध्ये आज तर बघत आहे. कारण का एक स्टेबिलिटी परफॉर्मन्स पाहिजे आणि तो सॅमसनद्वारे नक्कीच येऊ शकतो. श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, हर्षित राणा हा ऑलराऊंडरची भूमिका प्ले करतोय. माहित नाही त्याने बॉलिंगवर फोकस द्यायला पाहिजे. काय गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरच्या मनामध्ये आहे काय सांगता येत नाही. त्यामुळे हर्षित राणा शिवम दुबेच्या लास्ट मॅचमध्ये शिवम दुबेच्या आधी हर्षित राणा आलेला. काही नो आयडिया का आलेला, का घेतलेला. आणि आपण पूर्ण प्लेइंग 11 आपण बघत आहोत. वरील टॉप 3, टॉप 4 हे सगळे लेफ्ट हँडर बॅट्समन आहेत. त्यासाठी श्रेयस अय्यर सोडला तर त्यामध्ये सर्व लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. अक्षर पटेल पर्यंत हे लेफ्ट हँडरच सर्व आहेत. तर हे कॉम्बिनेशनसाठी वर पाठवलं हर्षित राणाला काय याची काही कल्पना नाही. परंतु अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव हा डेब्यू करत आहे आणि त्याचाही खूप चांगला परफॉर्मन्स या सिरीजमध्ये त्याने डेब्यू केला आहे आणि चांगला परफॉर्मन्स त्याला भेटत आहे. विकेट चांगल्या घेत आहेत, परंतु त्याला बॅक साईडने जो पाठीमागच्या साईडला जो अपोजिट साईडला ज्याची बॉलिंग चालू असते, अक्षर पटेल असेल, वरुण चक्रवर्ती असेल, हर्षित राणा असेल, अर्शदीप सिंग असेल, त्यांचाही सपोर्ट तेवढाच भेटणं खूप गरजेचं आहे. लगातार ह्या मॅच आपण हरवत आहोत. गौतम गंभीरचं एक स्टेटमेंट याआधी जो कोच होता तो त्याच्या आधीपासून तो एक स्टेटमेंट द्यायचा. त्याच्या स्टेटमेंटमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्याचं नेहमी असं म्हणणं असायचं, इंटरनॅशनल क्रिकेट हा तुमचा प्रॅक्टिस असेल किंवा ट्राय करणे असेल याच्यासाठी बनलेला नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही
रिझल्टच द्यावे पाहिजेत. रिझल्ट म्हणजे रिझल्टच दिले पाहिजेत. असा या भूमिकेचा हा गौतम गंभीर होता. परंतु मागच्या मॅच हारल्यानंतर त्याने जे प्रेस कॉन्फरन्स दिली, त्यामध्ये त्याने खूप अशी कारणं सांगितलेली आहेत, की त्याच्या स्वभावाच्या व्यतिरिक्त आहेत. जसे की हर्षित राणा इंजरीमधून बाहेर येतोय. त्याला आम्ही टेस्ट करतोय. वैभव सूर्यवंशी डेब्यू करतोय. प्रिन्स यादव डेब्यू करतोय. अशा गोष्टी खूप विचित्र असा त्याच्या स्वभावाच्या विचित्र अशा त्यांनी दाखवल्या. आणि संजू सॅमसंगला तुम्ही बसवायला पाहिजेच नव्हतं. संजू सॅमसंगला बसवायचं होतं तर तुम्ही आयर्लंडच्या सिरीजलाच बसवून वैभव सूर्यवंशीला चान्स द्यायला पाहिजे होता. उगाच सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि किंवा दुसऱ्या कोणत्याही फॉर्मर क्रिकेटर्सच्या दबावामध्ये येऊन तुम्ही हा निर्णय नाही घेऊ शकत. कारण का जर तुम्हाला निर्णय घ्यायचा होता संजू सॅमसनबद्दल तर तो तुम्ही आयर्लंडच्या सिरीजबद्दलच तेव्हाच घ्यायला पाहिजे होता. परंतु यावर तुमचं काहीच बोलणं नाही किंवा काहीच स्टेटमेंट आलेलं नाही त्यावर. परंतु संजू सॅमसन हा खूप चांगला प्लेयर आहे आणि वर्ल्ड कप विनर हा असा प्लेयर आहे. तर वर्ल्ड कप विनर प्लेयरला तुम्ही असं साईडलाईन करू शकत नाही आणि तुम्ही सूर्यकुमार यादवलाही साईडलाईन केले. त्याआधी रोहित शर्मा सपोज तो T20 रिटायरमेंट झाला, पण असंही तुम्ही साईडलाईन करू शकत नाही. तुम्ही सूर्यकुमार यादवला जसं तुम्ही रिस्पेक्टफुली त्यांनी त्याचा एंड ऑफ असा द्यायला पाहिजे होतं. परफॉर्मन्स करावा आहे मॅचमध्ये परफॉर्मन्स, पण त्याच्या कॅप्टनीमध्ये तुम्ही T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. एकही सिरीज न हारणारा असा कॅप्टन सूर्यकुमार यादव होता. तुम्ही त्यावर चर्चा करायला पाहिजे होती आणि त्याला रिस्पेक्टफुली एंड ऑफ द्यायला पाहिजे होता तुम्ही, किंवा एक रिस्पेक्टफुली त्याला तुम्ही साईडलाईन करायला पाहिजे होतं. जे की तुम्ही केलेलं नाहीये. तुम्ही डायरेक्ट श्रेयस अय्यरला कप्तान केला. कप्तान केल्यानंतर तुम्ही संजू सॅमसनला एकदम अचानक रेस्ट दिली. रेस्ट दिलेली नाहीये. तुम्ही त्याला कंप्लीटली काढलेलं आहे. आज तुम्हाला हीच वेळ आलेली आहे, की आज परत तुम्ही वेगळा निर्णय घेताना आणि आज परत संजू सॅमसनला खेळवताना. तुम्ही मॅचेस खेळताना सीनियर प्लेयरची थोडी तरी रिस्पेक्ट करून त्यांना साईडलाईन करा. माहिती आहे, नवीन कॉम्बिनेशन खेळवणे खूप गरजेचं आहे. नवीन प्लेयर येणं खूप गरजेचं आहे. वर्ल्ड कपसाठी वेगवेगळे कॉम्बिनेशन कसे तयार होतील ते बघणं खूप गरजेचं आहे. परंतु असा सीनियर प्लेयरला साईडलाईन अशा पद्धतीने करू नका. हे झालं संजू सॅमसन बद्दलचं आपलं बोलणं आणि आता मॅचबद्दल थोडंसं बोलूयात आणि आपल्या व्हिडिओला इथेच चर्चेला आपण इथेच स्टॉप करूयात. चर्चा ही जिंकण्याचीच झाली पाहिजे. फक्त मॅच ही जिंकणे खूप गरजेचं आहे आणि मॅच जिंकावीच लागेल. मॅच जिंकता असं नको व्हायला की तुम्ही ही सिरीजही हारताय. पुढची सिरीज बॉम्बे बरोबर आहे. त्यात तर खूपच यंग प्लेयर आलेले आहेत, सिलेक्ट केलेले आहेत. अजित आगरकर हे वेगळ्या दृष्टिकोनाने बघत असतील. क्रिकेट फॅन वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतील. परंतु त्याही सिरीजमध्ये संजू सॅमसनला वगळण्यात आलेलं आहे. असं सिनियर प्लेयरला वगळणं खूप चुकीचं आहे, असं मला तरी वाटते आणि असं सर्व क्रिकेट फॅनवाल्यांना वाटत आहे. तरी आजची मॅच 10 वाजता खेळली जाणार आहे आणि ही मॅच इंडियाला जिंकणे खूप गरजेचं आहे आणि इंडियाने या मॅचमध्ये जिंकून टॉस जर जिंकला तर पहिली बॅटिंग घेणं खूप गरजेचं आहे. बॅटिंगच घेतली पाहिजे, कारण आपल्याला स्कोर डिफेन्स होत नाहीये तर आपण चेस होत नाहीये, आपल्याला स्कोर चेस होत नाही तर आपण ट्राय करा की आज टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेऊन खूप मोठा स्कोरबोर्ड 200+ स्कोर देऊन चांगला परफॉर्मन्स दाखवू आणि मॅच संपल्यानंतर किंवा उद्या सकाळी आपण पुन्हा एकदा व्हिडिओची अपडेट देऊयात आणि चांगल्या प्रकारच्या व्हिडिओ आता इथून पुढे व्हिडिओ दिल्या जातील आणि रोज मॅच डे दिवशी सुद्धा, मॅचच्या आदल्या दिवशी सुद्धा आणि डेलीच्या तुम्हाला मॅचेस अपडेट मिळतील आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा थोडे मिळून जातील आणि क्रिकेट टॉक्समध्ये तुम्हाला सर्व क्रिकेटच्या माहिती अपडेट्स काय असतील ते तुम्हाला दाखवले जातील. बाय बाय आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि चांगल्या व्हिडिओ अजूनही मिळतील. अजून त्यामध्ये फन आपण कसं ॲड करता येईल, आपल्या विचारांमध्ये फन आणावं लागेल, आपल्या क्रिकेटचं सिरियसनेस आणावं लागेल. अशा सर्व गोष्टी आपण यामध्ये ॲड करूयात आणि घेऊन येऊयात क्रिकेट टॉक्स विथ महेश.